असं म्हणतात, झाडं लावणं सोपं असतं, पण त्याला स्वतःच्या अपत्यासारखं जपून त्याचं वटवृक्षात रूपांतर करणं यासाठी माऊलीचं काळीज लागतं. अशा एका माऊलीने जेव्हा निसर्गाची सेवा करायचं ठरवलं, तेव्हा एका ओसाड जमिनीवर हिरवागार चमत्कार घडला. लहानपणापासूनच ज्यांच्या मनात निसर्गाची आवड होती, निसर्ग जपण्याचा ध्यास होता, 2020 सालापासून तब्बल गेली 6 वर्षे ज्यांनी ऊन पावसाची तमा न बाळगता रानोमाळ अथक परिश्रम घेतले, त्या म्हणजे ज्योती रामदास कदम. हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि नैसर्गिक आपत्ती या सगळ्याची जाणीव ठेवून उद्याच्या नव्या पिढीला एक स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित पर्यावरण मिळावं या एकाच ध्यासातून त्यांनी उभी केली ज्योती निसर्ग बंधन वनराई. हळूहळू एका रोपट्याचं रूपांतर हजारो वृक्षांमध्ये झालं. लहान मोठ्या झाडांपासून ते दुर्मिळ औषधी वनस्पतींपर्यंत आवळा, धूप, अगरवूड, सिसम, कापूर, अर्जुन, लाल चंदन, सफेद चंदन, शेवगा, केळी, सुपारी, ड्रॅगन फ्रूट, जाम, जांभूळ, आंबा, काजू आणि नारळाच्या झाडांपर्यंत अशा तब्बल 70,000 झाडांची लागवड करत ही वनराई त्यांनी स्वतःच्या हातांनी फुलवली. आज ही वनराई केवळ झाडांचा समूह राहिलेली नाही, तर ती हजारो पाखरांचं घर आणि अथांग निसर्गाचा श्वास बनली आहे. तसं पाहिलं तर संपूर्ण कदम कुटुंबच पर्यावरण प्रेमी. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांनी पर्यावरण मंत्री असताना सिंगल यूज प्लास्टिक बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि आज तोच वारसा, तेच संस्कार पुढे नेण्याचं काम सिद्धेश कदम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून अहोरात्र करत आहेत. पण प्रत्यक्ष जमिनीवर ही हरित क्रांती घडवणारी खरी शक्ती म्हणजे ज्योतिताई कदम. आणि आज याच सातत्यपूर्ण, निष्ठावंत आणि पवित्र कार्यावर राज्य शासनाने मोहर उमटवली आहे. राज्य शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2024 ज्योती रामदास कदम यांना जाहीर झाला आहे. कोकण विभागातून प्रथम क्रमांक आणि संपूर्ण महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकावत त्यांनी केवळ स्वतःचा नाही, तर संपूर्ण मंडणगड तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याचा मान राज्याच्या पटलावर उंचावला आहे. ज्या माऊलीच्या हातांनी आपल्या पाल्यांवर संस्कार केले, त्याच हातांनी मंडणगड मधील या धरेला हिरवागार साथ चढवला. निसर्गाची हीच सेवा उद्याच्या पिढीला नेहमीच मार्ग दाखवत राहील. श्रीमती ज्योती रामदास कदम आपल्या या हरित क्रांतीला आणि अलौकिक कर्तृत्वाला मानाचा मुजरा.